नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर. आणि मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तो चिंचेबद्दल आहे. आणि चिंचेबद्दल जे आता गैरसमज निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांमध्ये की PKM5 जात अस्तित्वात आहे का, किंवा चिंच लागवड नक्की कशा पद्धतीने केली पाहिजे, कोणत्या व्हरायटी आहेत, किंवा त्याचं जे काय लागवडीचं नियोजन आहे हे सर्व आपल्याला ह्या व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे. आणि आपली ही जी आता गाडी लोडिंग चाललेली आहे तीसुद्धा आपण बघतो इथं की ही आपली अहिल्यानगरसाठी हे लोडिंग चाललेलं आहे. रुई 36 गावापाशी आपल्याला हे प्लांटेशन होणार आहे. आता जास्त वेळ न घालवता आपण मेन टॉपिकवर येणार आहोत की पहिला जो शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की PKM5. तर मित्रांनो, आता ही जी आपली चिंचेची झाडं दिसते ती PKM1 एक नंबर या जातीची ही रोपं आहेत. 2 वर्षाची 4-5 फुटाच्या वरची ही 3 किलोच्या बॅगमधली 8x10च्या बॅगमधली ही रोपं आहेत. व्हिडिओ शॉर्ट बट स्वीटमध्ये सगळी माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर ही PKM1ची झाडं आहेत. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की PKM5 जात आहे का. तर मित्रांनो, काही लोकांकडून स्लिप ऑफ टंग हा विषय झाल्यामुळे PKM5 नाही आहे तर ह्या जातीला PKM1 किंवा थाई चिंच म्हटलं जातं. तर थाईच्या जागी 5 झालेलं आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये 5 जात अजून अस्तित्वात नाही. आज दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर PKM5 ही जात नसून PKM1 ही जात अस्तित्वात आहे. आणि त्याची आपण कलमं 2 वर्षापासून 5 वर्षापर्यंत किंवा मार्केटमध्ये जी अवेलेबल आहे ती PKM1ची कलमं आहेत, PKM5 नाही. आणि चिंच लागवड, आता हा जर गैरसमज दूर झाला असेल तर पुढं जर आपली जी लागवड आहे PKM1 असेल किंवा चिंचेची, तर 15x15वर एकरामध्ये आपल्याला झिकझॅक पद्धतीनं 200 झाडं लावायची आहेत. तसंच आपण 3 वर्षाची कलमं लावत असेल किंवा तयार 4-5 वर्षाची सुद्धा झाडं असतात. आता बघू शकतो इकडं थोडक्यात अशी तयार चिंचेची कलमं आहेत आपल्याकडं, 4-5 वर्षाची झाडं आहेत. तर ती आता आपण वेगवेगळ्या व्हिडिओतून पाहिलेली आहेत. पण आता आज आपण जे लोडिंग करतोय अहिल्यानगरसाठी, तर हे 2 वर्षाच्या कलमांचं लोडिंग आहे. आणि 15x15वर एकरात 200 रोपं लावायचे आहेत. 3 वर्ष 4 वर्षाची झाडं लावत असेल तर आपण 20x20, 25x25, 30x30 म्हटलं तरी अंतर ठेवू शकतो आणि त्या पद्धतीने लागवड करू शकतो. आता ही रोपं लावत असताना सरीमध्ये खड्डा घेऊन रोपं लावायचे आहेत. ह्याला जास्त मोठे खड्ड्यांची गरज नाही आहे. लावत असताना शेणखत, सेंद्रिय खत कोणतंही एक, लिंबोळी पेंट, थायमेट पॉरेट असं टाकून रोप लावायचं आहे. मिठाचा वापर करायचा नाही आहे किंवा कोणत्याही रासायनिक खताचा वापर करायचा नाही आहे. आणि प्लांटेशन करायचं आहे. दुसऱ्या 8व्या दिवशी आळवणी असेल, ह्युमिक ॲसिड 22 1261 असेल, याची आपल्याला आळवणी करायची आहे आणि प्लांटेशन करायचं आहे. मित्रांनो, दुसऱ्या 8व्या दिवशी आळवणी झाली की त्यानंतर दर महिन्याला आपल्याला रिंग पद्धतीनं खतं असतील, हे खतांचा वापर करून आपल्याला झाडांची डेव्हलपमेंट करायची आहे. 1 ते 1.5 महिन्यानंतर छाटणी असेल आणि त्यानंतर आपल्याला झाडाचे 3 महिन्या 6 महिन्यानंतर बेसल डोस असेल. तर अशा पद्धतीने हे नियोजन असते. आणि मित्रांनो, बघू शकतो की आपण जसं शेतकऱ्यांना सांगितलं होतं तसं उंच रोपं जी आहेत ती बाजूला काढलेली आहेत. हा प्लॉटमधली अशी जी उंच काही झाडं आहेत ती बाजूला काढून आपण लोडिंग घेतलेलं आहे करायला. आणि बघू शकतो आपण मगाशी आपण सुपारीचा व्हिडिओ बघितला, जी पालघरसाठी आपली गाडी गेली, त्यानंतर नगरसाठी म्हणलेलं ती ही गाडी लोडिंग करायची चालू आहे. बघू शकतो कशा पद्धतीनं थप्पी, रोपांची उंची, क्वालिटी. आता ही नर्सरी आपली जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शावड तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरात नर्सरी आहे. शासन मान्यता आहे. खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी, सर्वात मोठी नर्सरी आहे. सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याचे तेथे सर्व प्रकारची खात्रीशीर कलमं मिळतात. एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या. येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता. बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.